weather and climate. So now we are going to start this chapter by defining some basic terms. या चॅप्टरची सुरुवात आपण काही बेसिक टर्मचं डिस्कशन करून करणार आहोत. सगळ्यात आधी एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट काय ते समजून घ्या. एन्व्हायरमेंट पर्यावरण आपल्या आजूबाजूला या पर्यावरणामुळे बरेच परिणाम होताना आपण बघत असतो. त्याचे वेगवेगळे इफेक्ट आपण पाहत असतो. तर या पर्यावरणाचं मॅनेजमेंट कसं तर जनरली मी असं कन्सिडर आपण करतो की या एन्व्हायरमेंटमध्ये कोणतीही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही. वी कॅनॉट कंट्रोल एन्व्हायरमेंट, वी कॅनॉट कंट्रोल नेचर. ओके, पण या एन्व्हायरमेंटवर आपला परिणाम, आपला प्रभाव दिसून येतो आपल्याला. आपण याला कंट्रोल जरी करू शकत नसतो तरी आपल्या ॲक्टिव्हिटीजचा, आपल्या लाईफस्टाईलचा, आपल्या वागण्याचा या एन्व्हायरमेंटवर, नेचरवर बऱ्याच अंशी परिणाम होत असतो. एन्व्हायरमेंटबद्दल बोलत असताना सगळ्यात मेन ज्या गोष्टी आपण नेहमी रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात जे आपण डिस्कस करतो ते आहे वेदर अँड क्लायमेट. वी जनरली कम अक्रॉस टू डिफरंट वर्ड्स. वन इज वेदर अँड अनदर इज क्लायमेट. वेदर अँड क्लायमेट these are interdependent parameters, interdependent things. जनरली वेदर म्हणजे काय तर वेदर ही जी काही टर्म आहे ती एका लिमिटेड एरियासाठी आणि लिमिटेड टाईम ड्युरेशन पुरती मर्यादित असते. आणि क्लायमेट ही टर्म एका लार्जर किंवा ब्रॉडर एरियासाठी आणि फॉर लॉंग ड्युरेशन या कॉन्टेक्स्टमध्ये ही टर्म आपण यूज करतो. आता वेदर म्हणजे काय तर वेदर इज अ ॲटमॉस्फिअरिक कंडिशन ॲट स्पेसिफिक टाईम अँड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस. वेदर इज अ ॲटमॉस्फिअरिक कंडिशन ॲट पर्टिक्युलर टाईम अँड ऑन अ पर्टिक्युलर प्लेस. त्याला आपण म्हणतो वेदर. आता हे जे काही वेदर आहे ते ॲज पर टाईम चेंज होत जाते. फॉर एक्झाम्पल आजचं वेदर उद्या कॉन्स्टंट राहील याची काही गॅरंटी नाही. उद्याचं वेदर परवा कॉन्स्टंट राहील याची काही गॅरंटी नाही. वेदर नावाचा जो काही प्रकार आहे किंवा वेदर ही जी काही टर्म आहे ही टर्म डे टू डे बेसिसवर किंवा बऱ्याचदा आवरली बेसिसवर सुद्धा चेंज होत असते. म्हणजेच वेदर हे टेम्पररी पॅरामीटर किंवा एक टेम्पररी कंडिशन आहे वेदर. ओके, जी की कधीही चेंज होऊ शकते. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये क्लायमेट ही स्लोली चेंज होणारी किंवा हळूहळू चेंज होणारी पॅरामीटर आहे. ओके, वेदर आणि क्लायमेटमधला हा एक मेजर डिफरन्स आहे. क्लायमेट चेंजेस slowly over the period of time, but weather can change on an hourly basis, it can change on a daily basis, it can change on a weekly basis, it can change on a monthly basis. Weather ही टर्म थोडी टेम्पररी आहे आणि क्लायमेट ही टर्म थोडी परमनंट असल्यासारखी आहे. ओके, म्हणजेच क्लायमेट ही लॉंग ड्युरेशनसाठी कन्सिडर करतो आपण आणि वेदर आपण शॉर्ट ड्युरेशनसाठी कन्सिडर करतो. हा झाला बेसिक डिफरन्स बिटवीन वेदर अँड क्लायमेट. वेदर अँड क्लायमेट याच्यामधला हा बेसिक डिफरन्स झाला. ही टर्म थोडी नॅरो टर्म आहे किंवा लिमिटेड याच्यावर लिमिटेड टाईम पिरियडवर आणि स्पेसिफिक लोकेशनवर आपण वेदर डिफाईन करतो. क्लायमेट ही टर्म थोडी ब्रॉडर टर्म आहे, मोठ्या प्रमाणावर किंवा लॉंगर ड्युरेशनसाठी आपण यूज करतो. क्लायमेट म्हणलं की एखाद्या कंट्रीचं क्लायमेट किंवा एखाद्या स्टेटचं क्लायमेट आणि ते पण कसं एका वर्षापासून 2 वर्षापासून किंवा 3 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी अशा कॉन्टेक्स्टमध्ये अशा संदर्भात जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण क्लायमेटबद्दल बोलत असतो. आणि वेदर म्हणजे काय तर आजचं वेदर, नांदेडचं आजचं वेदर, नांदेडचं उद्याचं वेदर, नांदेडचं कालचं वेदर हे टेम्पररी ड्युरेशनसाठी आणि एका ठराविक लिमिटेड जागेसाठी आपण वेदर ही टर्म यूज करतो. ओके, सो दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन वेदर अँड क्लायमेट. ओके, क्लायमेट इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्स of various weather related parameters. It is the average of daily readings taken over large duration and for large area. हे झालं आपलं क्लायमेट. वेदर आणि क्लायमेटमधला हा काय बेसिक डिफरन्स आहे. वेदर आणि क्लायमेटमध्ये या बेसिक डिफरन्स नंतर आता
आपण स्टडी करणार आहोत वेदर आणि क्लायमेट आणि यांच्यावर अफेक्ट करणारे वेगवेगळे फॅक्टर्स किंवा वेगवेगळे पॅरामीटर्स. जनरली देर आर 5 to 6 पॅरामीटर्स विच अफेक्ट आवर वेदर. वेदरला अफेक्ट करणारे 5 ते 6 पॅरामीटर आहेत. हे पॅरामीटर आहेत हे आपल्याला वेदरला अफेक्ट करणारे 4 ते 5 पॅरामीटर. त्या सगळ्यात मेन पॅरामीटर टेम्परेचर, सेकंड atmospheric pressure, temperature, atmospheric pressure, humidity, rainfall, visibility. ओके, त्यानंतर यात क्लाउड्स सुद्धा येतात आणि अजून एक दोन पॅरामीटर असं मिळून अशा काही फॅक्टर्स आहेत. हे सगळे फॅक्टर्स अफेक्ट करतात आपल्या वेदरला, आपल्या क्लायमेटला. सगळ्यात आधी आपण डिस्कस करूया टेम्परेचर. हाऊ टेम्परेचर अफेक्ट वेदर. आपल्याला माहिती आहे टेम्परेचर ही जी काही पॅरामीटर आहे ही पॅरामीटर बऱ्याचदा डेली बेसिसवर चेंज होत असते. आज एक टेम्परेचर आहे, उद्या वेगळं, परवा वेगळं, काल वेगळं. ही टर्म चेंजिंग फेजमध्ये असते. बऱ्याचदा सीझनवर सुद्धा हे टेम्परेचर डिपेंड असते. समरमध्ये एक टेम्परेचर जास्त असते आपल्या इकडं, विंटरमध्ये थोडं कमी असते, पावसाळ्यात थोडं वेगळं असते. ओके, इन दिस वे टेम्परेचर अफेक्ट्स वेदर. नेक्स्ट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही टर्म सुद्धा एक इम्पॉर्टंट टर्म आहे. ही टर्म डिसाईड करते की आपलं वेदर नेमकं कसं असणार आहे. आपण पावसाळ्याच्या काळात, रेनी सीझनमध्ये, मान्सून पिरियडमध्ये आपण पाहतो ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर बऱ्याच काही गोष्टी डिपेंड असतात. इन दिस वे atmospheric pressure also decides what kind of weather it will be. Okay, next is humidity. Humidity सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. आपण पाहतो कोस्टल एरियाज. कोस्टल एरियाज म्हणजे काय, समुद्रकिनाऱ्यालगतचा भाग जो असतो, जिथे की समुद्रकिनारा असतो, त्या भागात ह्युमिडिटी थोडी जास्त असते. आपण पाहतो कोकण, मुंबईचा एरिया, त्या भागात ह्युमिडिटी कशी असते, जनरली थोडी जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू अदर रिमोट एरियाज, जसं की मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या भागात ह्युमिडिटी कमी असते आणि कोस्टल एरियाजमध्ये ह्युमिडिटी कशी असते, जास्त असते. नेक्स्ट रेनफॉल, पर्जन्यमान ज्याला म्हणतो, की पर्जन्यमान सुद्धा वेदर काय असेल हे ठरवत असते. विजिबिलिटी. विजिबिलिटी हा कन्सेप्ट आपण हिवाळ्याच्या काळात खूप याच्याबद्दल आपण चर्चा आहे. जनरली विजिबिलिटी हा कन्सेप्ट काय आहे नेमकं, तर आपण जेव्हा नॉर्मली काही ठराविक अंतरावरच्या वस्तू किंवा काही ठराविक अंतरावरचे ऑब्जेक्ट आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ते सहजपणे दिसून येतात. पण हिवाळ्याच्या काळात जेव्हा सकाळी सकाळी धुकंच असलेलं असते, फॉग ज्याला आपण म्हणतो, ते अशा वेळी विजिबिलिटी थोडी कमी असते. हिवाळ्यात ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा आपल्याला अवघड जाते. आपण ट्रॅव्हलिंग करताना हॅलोजन लॅम्प्सचा उपयोग करतो, कारण विजिबिलिटी कशी असते, अशा वेळी कमी असते. ओके, अजून ह्या विजिबिलिटीचा कुठं आपल्याला परिणाम जाणवतो, तर हे विजिबिलिटी जे आपलं एअर ट्रान्सपोर्टेशन आहे, एअरवेज ज्याला आपण म्हणतो, तर तुमच्या विमानतळावर विजिबिलिटी जर कमी असली किंवा वातावरणाची जरी विजिबिलिटी कमी असली, तर बऱ्याचदा आपण असं ऐकतो की फ्लाईट्स कॅन्सल झाल्या. ओके, फ्लाईट्स काय कॅन्सल होतात, बिकॉज ऑफ विजिबिलिटी अँड वेदर. ओके, नेक्स्ट इज युअर क्लाउड्स. क्लाउड्स ऑल्सो डिटरमाइन विच काइंड ऑफ वेदर इट विल बी. जनरली वेदर बुलेटिनमध्ये किंवा हवामानाच्या बातम्यांमध्ये सांगितलं जाते इट विल बी अ सनी डे, इट विल बी अ क्लाउडी डे, इट विल बी अ क्लिअर स्काय, अशा टर्म्स यूज केल्या जातात. ओके, इन दिस वे क्लाउड्स ऑल्सो अफेक्ट द वेदर. दीज आर द डिफरंट टर्म्स विच अफेक्ट वेदर. याच्यासोबत अजून एक टर्म आहे, ती म्हणजे आहे सनलाईट. सनलाईट ऑल्सो अफेक्ट्स वेदर. सनलाईट ऑल्सो अफेक्ट्स वेदर. हा सनलाईट सुद्धा तुमच्या वेदरवर बऱ्यापैकी परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो नॉर्थ इंडियामध्ये असे काही एरियाज आहेत, काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, या भागात सनलाईट खूप मोठा रोल प्ले करतो. वेदर किंवा क्लायमेटमध्ये होणाऱ्या चेंजेसमध्ये सनलाईटचा खूप मोठा रोल असतो अशा भागात. आणि आपण हे सुद्धा पाहतो सदर्न इंडिया जे काय त्याला दक्षिण भारत आपण म्हणतो, त्या भागात टेम्परेचर ॲज कम्पेअर्ड टू नॉर्थ इंडिया थोडं जास्त. काय, कारण तशा जॉग्राफिकल कंडिशन, तशा जिओलॉजिकल कंडिशन तिथं आहेत, त्याच्यामुळे सुद्धा त्या भागात टेम्परेचर जास्त आहे. सनलाईटची अवेलेबिलिटी चांगली आहे त्या भागात.
Okay, in this way sunlight also affects weather. So these are the factors which affect weather and climate indirectly. Next we are going to see changes in weather. Weather मध्ये होणारे changes काय ते आपण बघूया. हा चॅप्टर थोडा डिस्कशन मधून स्टडी करण्यासारखा चॅप्टर आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. चेंजेस इन वेदर. चेंजेस इन वेदर. आता हे वेदर मध्ये चेंजेस म्हणजे काय ते लक्षात घ्या. आपण दोन टर्म डिफाइन केले होते. फर्स्ट टर्म आपण डिफाइन केली होती वेदर, दुसरी टर्म डिफाइन केली होती क्लायमेट. वेदर ला डिफाइन करताना whenever we define weather we generally refer to particular area and shorter time durations. एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठी काही लिमिटेड टाइम ड्युरेशनसाठी जे काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन असतात त्याला आपण म्हणतो वेदर. ओके, त्यामुळं वेदर ही थोडी लहान किंवा नॅरो टर्म आहे ॲज कम्पेअर्ड टू क्लायमेट. आता या वेदरमधले जे काही चेंजेस आहेत हे चेंजेस रॅपिडली होऊ शकतात. द चेंजेस इन द वेदर इट कॅन हॅपन रॅपिडली ऑल्सो. आपण आता डिस्कस केलं होतं की या वेदरमधले चेंजेस डेली बेसिसवर सुद्धा होतात बऱ्याचदा. म्हणजे काल वेगळं वेदर होतं, आज वेगळं वेदर. बऱ्याचदा आपण पाहतो एखाद्या दिवशी क्लिअर डे असतो, अजिबात ढगाळ वातावरण नसते, पाऊस नसतो, काय नसतं, लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस होतो. इन दिस वे वी कॅन से दॅट द चेंजेस इन वेदर कॅन ऑकर रॅपिडली, फास्ट. खूप जास्त स्पीडनं वेदरमधले चेंजेस बऱ्याचदा होताना आपल्याला दिसतात ॲज कम्पेअर्ड टू क्लायमेट. वेदरमध्ये होणारे चेंजेस हे थोडे फास्टर असतात, कारण वेदर ही टर्म आपण आवरली बेसिसवर, डेली बेसिसवर, वीकली बेसिसवर सुद्धा बऱ्याचदा आपण याला कन्सिडर करतो. पण क्लायमेटमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत, क्लायमेटिक चेंजेस, these climatic changes are considered to be slower as compared to changes in weather. Okay, कारण याचं रिझन आपण डिस्कस केलं होतं की क्लायमेट ही टर्म लार्जर एरियासाठी आणि लॉंगर टाइम ड्युरेशनसाठी आपण यूज करतो. त्यामुळं क्लायमेटमध्ये होऊन येणारे चेंजेस हे कसे असतात, जनरली स्लोवर असतात. ओके, त्यामुळं आपण जेव्हा कधी एन्व्हायरमेंटबद्दल स्टडी करतो या वेदर आणि क्लायमेटबद्दल आपल्याला इन डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्यासोबत आपल्याला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे की वेदरमधले चेंजेस हे रॅपिडली होतात, फास्टली होतात, फास्टर रेटनं होतात ॲज कम्पेअर्ड टू क्लायमेट. क्लायमेटमध्ये होणारे चेंजेस हे स्लोवर ॲज कम्पेअर्ड टू वेदर, दे कॅन ऑकर स्लोली. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट चेंजेस इन वेदर अँड चेंजेस इन क्लायमेट. जनरली क्लायमेट इन्फ्लुएन्सेस आवर बेसिक नीड्स ऑल्सो. आपल्या जे काही बेसिक नीड आहे, फूड, शेल्टर आणि क्लोथ, यांच्यावर सुद्धा या क्लायमेटचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो इंडियासारख्या कंट्रीमध्ये, डायव्हर्स कंट्री ज्याला आपण म्हणतो, ज्यात की राजस्थानसारखा भाग आहे किंवा तामिळनाडूसारखा भाग आहे, नॉर्थ ईस्ट आहे, महाराष्ट्र आहे, या सगळ्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये फूड, शेल्टर आणि क्लोथ एकदम डिफरंटली आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल राजस्थानसारख्या एरियामध्ये जिथे की टेम्परेचर खूप जास्त असते, तिथलं त्यांचं राहणीमान, त्यांचा पोशाख थोडा वेगळा आहे. तेच जर आपण काश्मीरसारख्या भागात गेलो तर तिथं ते लोक जे काही त्यांचं राहणीमान आहे, त्यांचा पोशाख आहे, ते जे काही कपडे वापरतात ते थोडे वेगळे आहेत. ओके, कारण तिथं टेम्परेचर नेहमी कसं असते, कमी असते, त्यांच्यामुळे त्यांचा डाएटसुद्धा थोडा वेगळा आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो दिस क्लायमेट ऑल्सो इन्फ्लुएन्सेस आवर बेसिक नीड्स सच ॲज फूड, शेल्टर अँड क्लोथ. आपल्या घरांची रचना सुद्धा या क्लायमेटवर डिपेंड असते. आपण जे काही अन्न कन्झ्युम, जे काही फूड आपण डेली बेसिसवर खातो, कन्झ्युम करतो, हे सुद्धा क्लायमेटवर बऱ्यापैकी डिपेंड असते. ओके, शेल्टर झालं, फूड झालं, क्लोथ, आपण जे वापरतो कपडे, ते कपडे सुद्धा कसे वापरायचे हे बऱ्याच अंशी क्लायमेट डिसाईड करते. जर तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर तुम्हाला जाड कपडे वापरणं गरजेचं असते. तुम्ही जर गरम प्रदेशात राहत असाल, राजस्थानसारख्या भागात राहत असाल, तर तुम्हाला सुती वस्त्र तुम्ही वापरता, जनरली कॉटन फॅब्रिक तुम्ही यूज करता, कॉटनचे कपडे यूज करता आणि असे कपडे तुम्ही यूज करता ज्यात तुम्हाला जास्त गरमी होणार नाही. ओके, नॉर्थ ईस्टमधला पोशाख, तिथला पोशाख वेगळा आहे. आपण पाहतो ॲज पर क्लायमेट अँड ॲज पर द जिओग्राफिकल कंडिशन, फूड, शेल्टर अँड क्लोथ्स, त्यांचा वापर किंवा त्यांच्या पद्धती ह्या जागोजागी चेंज होताना आपल्याला दिसतात. ओके, जनरली दिस क्लायमेट
इज अफेक्टेड बाय डिफरंट पॅरामीटर. हे क्लायमेट वेगवेगळ्या पॅरामीटरवर डिपेंड असतं. आपण आता डिस्कस केलं हे क्लायमेट स्लोली चेंज होते आणि हे क्लायमेट वेगवेगळ्या काही याच्यावर डिपेंड असते. हे कशावर डिपेंड आहे? सगळ्यात आधी हे डिपेंड करते टेम्परेचरवर. त्यानंतर हे डिपेंड करते विंड स्पीड अँड डायरेक्शनवर. विंड स्पीड अँड डायरेक्शनवर. थर्ड आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर. याच्यावर सुद्धा बऱ्याच अंशी क्लायमेट डिपेंड करते. आता क्लायमेट ही टर्म लार्जर ड्युरेशनसाठी कन्सिडर केली जाते, पण तरीही या तीन गोष्टींचा या क्लायमेटवर प्रभाव असतो. ओके, क्लायमेटबद्दल आपण जेव्हा कधी बोलतो हे क्लायमेट 1-2 दिवसासाठी आपण सांगत नाही. क्लायमेट असते वर्षभरासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, लॉंगर ड्युरेशनसाठी क्लायमेट ही टर्म आपण रेफर करतो. ओके, आणि क्लायमेटवर या तीन पॅरामीटर्सचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आपल्याला दिसून येतो. एक असते टेम्परेचरमुळे सुद्धा क्लायमेटमध्ये चेंजेस येतात. विंड स्पीड अँड डायरेक्शन याच्यामुळे सुद्धा क्लायमेटमध्ये चेंजेस बऱ्याचदा येतात. ॲटमॉस्फिरिक प्रेशरमुळे सुद्धा क्लायमेटमध्ये चेंजेस येतात बऱ्याच अंशी. ओके, सो इन दिस वे व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर्स विल अफेक्ट द कंडिशन ऑफ द क्लायमेट. अलॉंग विथ दॅट हे झालं क्लायमेट आणि वेदरबद्दल. आता क्लायमेट आणि वेदर नंतर आपण बघूया की या क्लायमेट आणि वेदर नेमकं आपण का स्टडी करतो, कसं स्टडी करतो आणि याची नेमकी गरज काय आहे हे आपण बघूया. आता जनरली द सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ वेदर अँड क्लायमेट त्याला आपण मेट्रोलॉजी म्हणतो. असं सायन्स जे की वेदर, क्लायमेट आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड अजून बऱ्याच काही पॅरामीटर्सची स्टडी करते त्याला आपण म्हणतो meteorology. It is a science which deals with study of air, natural cycles, ज्याला आपण seasons म्हणतो, त्यानंतर geological movements, weather and climate. Meteorology is the study of air, weather, climate, geological movements and natural cycles. या सगळ्यांची स्टडी त्याला आपण म्हणतो मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी एक सायन्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये की आपण एअरला स्टडी करतो, वेदरला स्टडी करतो, क्लायमेटला स्टडी करतो, जिओलॉजिकल मुवमेंट्सला आणि नॅचरल सायकल्सला. या सगळ्यांची कंबाईंड स्टडी म्हणजेच मेट्रोलॉजी. ओके, इट इज अ सायन्स दॅट स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस कंपोनंट्स लाईक एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ अर्थ अँड क्लायमेट. या सगळ्यांचं एकत्रित कंबाईंड स्टडी त्याला आपण काय म्हणतो? मेट्रोलॉजी म्हणतो. आता मेट्रोलॉजी म्हणजेच काय? तुमचं एका प्रकारची स्टडी आहे आणि याच्यातून आपल्याला काही माहिती भेटत असते. तर ही माहिती आपल्यासाठी कशी उपयुक्त आहे, हे नेमकं काय कामाचं आहे हे आता आपण बघणार आहोत. नॉर्मली मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. जवळपास सगळ्याच देशांमध्ये त्या त्या देशांचे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट्स किंवा काही ऑर्गनायझेशन आहेत. अशीच एक ऑर्गनायझेशन जागतिक पातळीवर स्थापन करण्यात आली, ज्याचं की नाव होतं वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन इट इज अ डॉटर ऑर्गनायझेशन ऑफ UNO. UNO ची डॉटर ऑर्गनायझेशन आहे. UNO युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन नावाची एक मेन संघटना जागतिक पातळीवर काम करते. यांचीच एक डॉटर ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ही संस्था काय करते तर ऑल ओव्हर द वर्ल्ड क्लायमेटमध्ये होणारे चेंजेस हे काय करतात? स्टडी करतात आणि त्याच्यातून मिळालेली माहिती ती सगळ्या देशांना पुरवतात. ओके, हे यांचं काम आहे. याच्यासोबतच यांचं काय काम आहे तर जगाच्या पाठीवर जनरली फूड कसं तयार व्हायला किंवा फूड ॲग्रिकल्चर कसं चालायला, याच्यामार्फत फूड डिलिव्हरी व्हायली की नाही, लोकांना अन्न मिळाले की नाही, वातावरणाचा याच्यावर कसा परिणाम व्हायला,
फूड चेन व्यवस्थित चालेल की नाही, क्लायमेटमध्ये होणारे चेंजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी स्टडी ही ऑर्गनायझेशन करते. याला म्हणतो आपण वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती 23 मार्च 1950ला. 23 मार्च 1950ला या ऑर्गनायझेशनचं एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. त्यानंतर ही ऑर्गनायझेशन या फील्डमध्ये काम करत आहे. अशीच एक ऑर्गनायझेशन इंडियामध्ये सुद्धा आहे, ज्याला की आपण म्हणतो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD ज्याला म्हणतो. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही ऑर्गनायझेशन इंडियापुरती मर्यादित आहे. इंडियन सबकॉन्टिनेंट ज्याला आपण म्हणतो, भारतीय महाद्वीप याच्यापुरतं ही ऑर्गनायझेशन काम करते. आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचा विस्तार काश्मीरपासून खाली कन्याकुमारीपर्यंत, तामिळनाडू इथपर्यंत आहे. तर ही ऑर्गनायझेशन ऑल ओव्हर द इंडिया जे काही क्लायमॅटिक चेंजेस होतात, वेदरमध्ये असू द्या, जिओलॉजिकल मुवमेंट्स असू द्या, नॅचरल सायकल्स असू द्या, एअरमधले चेंजेस असू द्या, मॉन्सून असू द्या, या सगळ्यांची स्टडी करते आणि वेळोवेळी काही अलर्ट्स मीडियाच्या मदतीनं, टेलिव्हिजन, रेडिओ असू द्या, यांच्या मदतीनं आपल्यापर्यंत पोहोचवत असते. IMD इज अ इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. इट इज अन ऑर्गनायझेशन, इट इज अन इंडियन ऑर्गनायझेशन विच वर्क्स इन द फील्ड ऑफ मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजीच्या फील्डमध्ये काम करणारी एक इंडियन ऑर्गनायझेशन आहे. आता या IMDची, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची वेगवेगळे सेंटर्स ऑल ओव्हर द इंडिया प्रेझेंट आहेत. असंच एक सेंटर महाराष्ट्रात पुण्याला आहे, अजून एक सेंटर त्यांचं नागपूरला आहे, परत चेन्नईला आहे, कोलकात्याला आहे. ऑल ओव्हर द इंडिया यांचे सेंटर्स पसरलेले आहेत. ओके, महाराष्ट्रात यांचे 2 सेंटर्स आहेत, एक आहे पुण्याला, एक आहे नागपूरला. त्यांचं सगळ्यात पहिलं सेंटर त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं शिमलामध्ये, इंग्रजांनी ब्रिटिश रूलमध्ये. हे त्यांचं सगळ्यात पहिलं सेंटर याची सुरुवात करण्यात आली नियर अबाउट 1935 मध्ये. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस ओपन करण्यात आल्या, वेगवेगळे सेंटर्स ओपन करण्यात आले. देशाच्या बऱ्याच भागांमध्ये यांची सेंटर पसरलेली आहे. चेन्नईला आहे, कोलकाता आहे, पुणे आहे, नागपूर आहे, ओके, शिमला आहे. असे यांचे वेगवेगळे सेंटर्स आहेत. 6 ते 7 सेंटर्स आहेत त्यांचे ऑल ओव्हर द इंडिया. आणि हे सगळे सेंटर्स पूर्ण देशाच्या देशामध्ये होणाऱ्या क्लायमॅटिक चेंजेसवर यांची नजर असते. याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ते सतत आपल्याला देत असतात. आपण पाहतो बातम्यांमध्ये, बातम्याच्या शेवटीला हवामानाचा अंदाज किंवा हवामानविषयक बातमीपत्र असते. हे सगळं बातमीपत्र यांनी दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून तयार होत असते. या ऑर्गनायझेशनचं नाव आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. IMDचं सगळ्यात मेन काम काय, तर अजून आपल्याला माहीत आहे इंडिया, आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, ॲग्रेरियन कंट्री आहे. आणि इंडियासारख्या ॲग्रेरियन कंट्रीमध्ये वेदरबद्दल, क्लायमेटबद्दल माहिती डेली बेसिसवर असणं खूप आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकसंख्येचा खूप मोठा भाग, आपल्या इंडियन पॉप्युलेशनचा खूप मोठा भाग हा ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड माहिती, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड माहिती म्हणजेच काय, तर मॉन्सूनबद्दल माहिती, वेगवेगळ्या हंगामांबद्दल माहिती, क्लायमेटमध्ये, वेदरमध्ये होत असलेल्या चेंजेसबद्दल माहिती कुणीतरी देणं आवश्यक आहे. अशी एक ऑर्गनायझेशन म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. So in this video we have studied weather, we have studied climate, we have also defined various factors, we have studied various factors which are affecting weather and climate. Later on we have studied meteorology. meteorology म्हणजे काय असते हे पण आपण स्टडी केलं या व्हिडिओमध्ये. आणि नंतर आपण काही प्रमुख ऑर्गनायझेशन पाहिले जे की ऑल ओव्हर द वर्ल्ड काम करतात मेट्रोलॉजीच्या फील्डमध्ये, ज्यात आपण WMO बद्दल, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनबद्दल माहिती पाहिजे. अजून एक पॉईंट सांगण्यासारखं याच्यात असा की 23 मार्च इज कन्सिडर्ड ॲज वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे, कारण याच दिवशी WMOची स्थापना झाली होती. त्यामुळे 23 मार्च हा ऑल ओव्हर द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. जसं जागतिक लेवलवर काम करणारी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनची संघटना आहे, तसंच भारतात एक अशीच संघटना आहे ज्याला की आपण IMD म्हणतो, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. हे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतासारख्या ॲग्रेरियन कंट्रीसाठी खूप उपयुक्त आहे, खूप कामाचं आहे. कारण हे आपल्याला वेदरमध्ये होणारे, क्लायमेटमध्ये होणारे सगळे चेंजेस यांच्याबद्दल आपल्याला माहिती देत असतात. स्टॉर्म्स यायले, मॉन्सून यायला, किंवा काही ॲटमॉस्फिअर तुमच्या याच्यात काही चेंजेस व्हायले, क्लायमेटमध्ये काही चेंजेस व्हायले, वेदरमध्ये काही चेंजेस व्हायले, यांच्या संबंधीची सगळी माहिती ही ऑर्गनायझेशन आपल्याला वेळोवेळी देत असतात. आणि शेतकऱ्यांना, वेगवेगळ्या बिझनेसेससाठी, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसाठी
ची माहिती IMD नेहमी प्रोव्हाइड करत असते. ओके, इन दिस वे we have started this chapter. In the next chapter, in the next video, we are going to study some points such as monsoon model and climate prediction. Along with that, we will study different points such as solid waste management. पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण असे काही पॉइंट बघणार आहोत.